नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, कालच मी एक जो व्हिडिओ केला होता तो म्हणजे रेल्वेच्या संदर्भात. ती रेल्वे उत्तर प्रदेशातल्या उत्तर भारतीयांची आहे का असा प्रश्न मी उपस्थित केला होता. त्यावेळेला मी बोलताना म्हटलं होतं की हे जे मी बघतोय ती मुंबई गोरखपूर गोरखपूर गाडी परमनंट केली आणि आमची सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूरला जाणारी कायमची रद्द केली. हे ऐकल्यावर माझ्या तळपायच्याच मस्तकाला गेली. अशा सातत्याने तळपायची आग मस्तकाला जाण्याच्या अनेक घटना, राजकीय घटना महाराष्ट्रात घडत आहेत. आणि त्यातली एक घटना दुसरी म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर मंगलप्रभात लोढा यांनी एक पत्र जारी केलं आहे, ॲड्रेस टू द जैन धर्मीयांना. जैन धर्मीयांना आवाहन करणारं त्यांनी एक पत्र रिलीज केलं आहे की इराण इराक युद्धामध्ये पंतप्रधान सांगितलं की कठीण काळ येणार आहे आणि त्याच्यामध्ये गॅस, इलेक्ट्रिसिटी वगैरे वगैरे काहीतरी कमतरता होणार आहे. तुम्हाला जर गॅस जैन धर्मीयांना मुंबईमध्ये कुठेही कमी पडले, गॅस सिलेंडर नाही मिळाला, तर त्या सर्वांनी मंगलप्रताप लोढाला जैन धर्मीयांनी डायरेक्ट फोन करायचं. तो त्यांच्यासाठी सिलेंडर अरेंज करून देणार. ही बातमी ऐकली, पाहिली, वाचली नाही. ते लेटर त्यांचं इंस्टाग्राम आलं आहे पण मी ते वाचलं नाही आणि माझ्या परत एकदा तळपायच्या एक मस्तकाला गेली. खरं म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा स्थिर सरकार होतं त्यावेळेला जर एखादी गुजराती मंत्र्याने अशा प्रकारचं लेटर किंवा अशा प्रकारचं आवाहन केलं असतं तर त्याला तात्काळ सॅक केला गेला असतं, त्याला बडतर्फ केलं असतं मंत्रिमंडळातनं त्यावेळेच्या CMने. पण आता ते शक्य नाही आहे. आता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अनाजी दत्तोच्या भूमिकेत असलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांना कसल्याही प्रकारचं सगळं सब्जेक्ट टू त्यांना जे दिल्लीतनं शक्ती मिळाली ते सब्जेक्ट टू. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर अंतर्गत पक्षामध्ये जे कोण त्यांचे विरोधक आहेत त्यांना तुम्ही सर्रास पाहिजे त्यावेळेला त्याला कापून काढा, आम्हाला काही त्यांचं नामोहरम करा, काही प्रॉब्लेम नाही. विरोधी पक्ष पाहिजे तेव्हा फोडा, काही हरकत नाही. पण आम्ही ज्यांना आमच्या आश्रयाखाली असलेली जी गुजराती मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत मात्र हा अधिकार तुम्हाला कधीही मिळणार नाही आणि आम्ही देणार नाही. हेच गेले 12 वर्ष मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात चाललं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कुंभोज, नंतर मंगलप्रताप लोढा